तर आम्ही आलो आहोत फिरायला. सॉरी, हॅलो फ्रेंड्स, नमस्कार मित्रांनो, मी दिलीप कासाने आणि हा माझा पहिला ब्लॉग आहे. या ब्लॉगमध्ये व्हॉइस ओव्हर करण्याचं कारण हे आहे की आम्ही जो ब्लॉग बनवला होता त्यामध्ये व्हॉइस क्लिअर येत नव्हतं. अस्पष्ट असा आवाज येत होता, स्पष्ट काही ऐकायला येत नव्हतं. तर आम्ही पहिल्याच ब्लॉगमध्ये आम्ही काय एक्सपिरियन्स केला त्याबद्दलच थोडीफार माहिती. तर आम्ही मग ठरवलं सकाळी उठूया 5 वाजता आणि जाऊया फिरायला. दुसऱ्या दिवशी आम्ही उठलो 5 वाजता नाही उठलो, 10ला उठलो. मग फिरता फिरता आम्हाला तिकडे जवळपास एक छान असं स्पॉट दिसलं. ते शिवाजी महाराजांचं स्मारक आहे, खूप छान आहे ते. त्यानंतर मग आम्हाला त्यांनी तिकीट दिलं, आतमध्ये एंट्री तिकीट आहे 10 रुपयाचं तिकीट आहे. ते तिकीट घेतलं, मग त्यांनी आम्हाला चौथ्या माळ्यावरती आम्हाला घेऊन गेला पहिला. टॅरेस टॅरेस येते तिकडे आम्हाला घेऊन जाऊन मग त्यांनी आम्हाला दाखवलं की बघा तुम्ही इथे तुम्ही फोटो वेगळे व्हिडिओ काढू शकता, पण तुम्हाला ते सेकंड फ्लोअर आहे तिकडे तुम्ही व्हिडिओ आणि फोटोज काही काढू शकत नाही. छान होतं ते, पाहण्यासारखं होतं. आर्ट्स होते, स्टॅच्यूज होते, महापुरुषांचे स्टॅच्यूज होते तिथे, पाहण्यासारखं आहे. आणि मग ते बोलले की 25 मिनिटात एक शो आहे, तुम्ही तो पाहू शकता. छान होतं, खूप माहिती होती, माहिती घेण्यासारखी आहे. आणि सर्वांनीच नक्की तिथे भेट देऊ शकता. छान आहे, आम्हाला तर आवडलं. खूप जवळच आहे तसं, पण उरणच्या इथे उरण JNPT जो मार्ग आहे, आपला हायवे आहे तिथून जवळच आहे. म्हणजे तिथून ते पाहिलं आम्ही सर्व, निघालो स्कूटीवर. मला आठवलं की यार ते जवळच कुठेतरी उरण बीच पण आहे. लोकेशन टाकलं आम्ही, कम से कम आम्हाला तिकडे पोहोचण्यासाठी 40 मिनिट आम्ही शोधत शोधत होतो, पहिल्यांदा जात होतो तर मस्त सुंदर असं समुंदर होतं, ढगाळ वातावरण, छान वाटत होतं, गार हवा येत होती. तिथे बसलो आम्ही, तिकडे दगडाच्या दगडावरती बसलो आम्ही, गार हवाची मजा घेत होतो. हा पूर्ण दिवस आपला त्यामध्ये मला कधी सुचलं दोन लाईन त्यामुळे तुला ऐकू. हा ऐका, शिव थोडंसं बोल, गमतीशीर आहे, तुला आवडेल बोललो. हा ऐका ना. रुसून बसली, गाळान फुगली, सोनर मळाव तो खुदकन हसली. रुसून बसली, गाळान फुगली, सोनन मळाव तो खुदकन हसली. कस सांगू तुम्हाला व्याथा, कस सांगू तुम्हाला व्याथा, माझी लाडाची बायको, माझी लाडाची बायको, माझी लाडाची बायको, माझी लाडाची बायको. तर मित्रांनो, तुम्ही मला इथे मदत करू शकता. हे सॉन्ग आपण कम्प्लीट करूया. तुम्हाला काय वाटतं यामध्ये अजून पुढे काय आपण बस कसे टाकू शकतो, तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये ट्राय करून टाका. हे सॉन्ग आपण कम्प्लीट करूया, ती जर्नी पुढे बघूया कशी असेल, पाहूया आपण. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच.